नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार देवरे तुमचं सर्वांचं आमच्या संडे स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या मानवी इतिहासातील सर्वात जुना व्यवसाय म्हणजे बिझनेस जो असेल तर तो शेती आहे। पण सध्याच्या काळात दुर्दैवाने असं पाहण्यात येतं की शेतीला कुणी बिझनेस या दृष्टीने पाहत नाही। शेतीला समजा काही कोणाला पर्यायच नसेल, काही नोकरी लागली नाही, काही धंदा वगैरे जमला नाही तर शेती करावी हा समज जनमानसात विकसित झालेला आहे। तसं पाहायला गेलं तर शेती फक्त पूर्णवेळ व्यवसाय करण्यात पण फार मोठी रिस्क आहे, कारण की राजकीय अनास्था मोठी आहे, निसर्गाचा अविचलपणा जास्त आहे, निसर्गाची शक्यता कमी आहे की जो शेतकऱ्यांना अनुकूल ठरेल असं, तसेच बाजारभाव वगैरे अशा बहुतेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शेती करणे हा एक सट्टा किंवा जुगार झालेला आहे। पत्ते लागले तर आपले, नाही लागले तर मग गेलो बाराच्या भावात, असेच काहीतरी शेतीविषयी झालेलं आहे। पण ही भावना कधीतरी बदलायलाच पाहिजे आणि ही बदलण्यासाठी बरेचसे प्रयोगशील शेतकरी काही धाडसी निर्णय घेऊन या भावनेला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आज आपल्याला मुलाखतीसाठी असेच पाहुणे लाभलेले आहेत की ज्यांनी धाडसाने आणि काहीतरी प्रयोगशील कृतीशील करून शेतीला जोड व्यवसाय किंवा जवळपास त्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय होऊ शकतो असा त्यांनी मार्ग अवलंबलेला आहे। तर मित्रो, आज आपल्यासोबत आहेत नितीन पाटील दादा आणि आपण आलो आहोत त्यांच्या वृक्षमित्र या कृषी पर्यटन केंद्रात। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, तुम्ही आम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ दिला आणि एका कॉलवर तुम्ही आमच्या मुलाखतीसाठी तयार झाले, त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानू इच्छितो। तुमचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तर मग दादा, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो, एक कुतूहल म्हणून, की लागवडीखालील ही तुमची शेती होती बरोबर, तर मग लागवडीखालील शेती बंद करून हे जे तुम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे, तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, प्रेरणा कुठून घेतली तुम्ही? आमच्याकडे 12 एकर क्षेत्र होतं पूर्वीपासून वडिलांचं, तसं 24 एकर होतं, भावाकडे 12 गेलं, 12 माझ्याकडे राहिलं। तर 12 एकरमध्ये मी शेती करत असताना झाडं लावण्याचा लहानपणापासून छंद होता। अचानक 20 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं, साधारण 2002मध्ये, की आपण कृषी पर्यटन करावं आणि शेती ही शेतीच राहणार होती, त्याच्यामुळे काही मोठी रिस्क नसते कृषी पर्यटनात। शेतीतच आपण फळझाडं, शोभिवंत झाडं, गार्डन हे तयार केलं, शेततळं, आणि त्यालाच आपण कृषी पर्यटन रूपांतर केलं, नाव दिलं। मधल्या काळात कृषी पर्यटनासाठी बरेच चांगल्या लोकांनी प्रयत्न केले, पांडुरंग तावरे असतील, ज्या वेळेस सरकार आले त्यांनी पर्यटक हे कृषी पर्यटक होऊ शकतं या संकल्पनेने काम केलं आणि ते माझ्या लक्षात आलं की हा अतिशय चांगला बिझनेस आहे, चांगला उद्योग आहे, आपल्याला वेगळं काही करायचं नाही, शेतीच करायची आहे। जे आंबे आहेत, मोसंबी आहे, लिंबू आहे, तेच लोकांना दाखवायचे, शेती कशी पिकते ती दाखवायची, गुरं ढोरं, कोंबड्या बकऱ्या, आणि निसर्गरम्य म्हणजे खूप आपण काही बांधकाम करू शकतो, पण शेतीत जे निसर्ग आहे, ऑक्सिजन आहे, हे सर्व मिळतं आणि पर्यटक अगदी आनंदाने येतात। त्याच्यामुळे हे करण्यामागचा हेतू अगदी सिंपल होता, कारण हे सोडायचं नव्हतं। आता तुम्ही मला विचारलं की हे बंद करून, बंद वगैरे काही केलेलं नाही, जे काही पिकं असतात ते फक्त आपण वेगळे केलेले आहेत। बरोबर हो। पण मग याची तुम्ही प्रेरणा घेतली कुठून, म्हणजे कुठे बघितलं होतं का तुम्ही? मी झाडं लावत, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की लहानपणापासून मला झाडं लावण्याचा छंद होता। तर मग माझे जे अधिकारी होते, कृषी अधिकारी, त्यांनी बघितलं, त्यांनी मला सांगितलं की कृषी पर्यटन होऊ शकतं। मला तर हे पण माहिती नव्हतं की असं काही असतं कृषी पर्यटन। मी म्हटलं पर्यटन काय, लोक येतील, कसं शक्य एवढ्या शेतात? ते म्हटले नाही असं होतं। मग त्याच्यासाठी मी महाबळेश्वर वगैरे फिरलो, जे तज्ज्ञ होते कृषी पर्यटनाचे त्यांच्याशी संपर्क केला, अभ्यास केला आणि तसं बघितलं तर हे 18 वर्ष स्वप्न बघून, 18 ते 20 वर्ष स्वप्न बघून हे पूर्ण केलं। म्हणजे तशी 20 वर्ष मला झालं, आता 2002 पासून म्हटल्यावर 20 वर्ष माझे हो
20 वर्ष स्वप्न बघितलं मी. त्याच्यासाठी आर्थिक खूप पैसा लागतो, त्याच्यामुळे पण माझा वेळ गेला आणि बऱ्याच उशिरा का होईना ते आता 21 मध्ये मी चालू केलं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट डोक्यात आलं निर्णय घेतला, न करता अभ्यास केलेला आहे? नाही, अभ्यास केला आणि हळूहळू काम करत गेलो. कारण कृषी पर्यटन हे वर्ष 2 वर्षात 4 वर्षात होणार नाहीये. त्याच्यासाठी किमान तुम्हाला 8-10 वर्षाची झाडं डेव्हलप झालेली पाहिजे, तरच तुम्ही कृषी पर्यटन करू शकता. तुम्ही कंट्रॅक्शन बांधून कृषी पर्यटन होत नाही. डायरेक्ट म्हटलं सुरू केला असा व्यवसाय नाही, त्याला वेळ लागणार. बरं, मला असं विचारायचं होतं तुम्हाला की केंद्राची निर्मितीची कल्पना तुमच्या डोक्यात आली, तर मग ती सुरुवात कशी होती एकंदरीत? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की 20-22 वर्ष लागले, पण ही प्रोसेस कशी होती झाडं लावण्यापासून हे सगळं? तर ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कृषी पर्यटन करायचं, तर मग आपल्याकडे येताना रस्ता कसा राहील, आपली पार्किंग कुठे राहील, लोकांना गार्डन कुठे असलं पाहिजे, हे कंटिन्यू माझ्या मनात विचार राहायचे आणि मी 24 तास त्याच्यावर काम करत होतो. मग शेततळाची जी स्कीम आली 10 वर्षापूर्वी, तर मग ते शेततळ कुठे आलं पाहिजे, तर त्या हिशोबाने मी सर्व एक एक करत गेलो. आणि तसं बघितलं तर अजून खूप कामं बाकी आहेत. कृषी पर्यटनात आपण फक्त कृषी दाखवली पाहिजे, पण पर्यटकाच्या हौशीने किंवा त्यांच्या इच्छेने आता आपल्याला आकर्षित करण्यासाठी त्यांना आपण जे तर केलेलं आहे, झुकी केलेले आहेत, गार्डन केलेले आहेत, बोटिंग केलेली आहे, पण आता अजून पुढे वॉटर पार्क, स्विमिंग या गोष्टी पण करणं गरजेचं आहे. तर त्याच्याकडे माझी वाटचाल चांगलं. आणि आपल्या परिसरात माझ्या मते पहिलंच आहे. हो, एवढ्या परिसरात तरी आपल्याकडे इकडे जळगाव औरंगाबादमध्ये खूप कमी आहेत. आता एवढं 1-2 वर्षात झाले चालू. पुणे साईडला वगैरे जास्त तिकडे तो भरपूर आहे. आणि मग दादा, समजा तुम्ही आता एक करायचं ठरवलं, पण मग अशी मनात भीती होती का की आपण तर मोठं पाऊल घेतोय, नाही सक्सेस झालं तर ठीक, नाही झालं तर मग जागा पण अटकेल, कारण की काही ना काही तर पैसा टाकावा लागेल तुम्हाला. नक्की. जागा तुमची वापरती होईल, पण आता थोडंफार बांधकाम झालं, काही पर्यटकांसाठी आकर्षणासाठी तुम्ही काही पॉईंट्स डेव्हलप केलेले आहेत? डेव्हलप केले, एवढे महागडे खेळणे आलेले. ही रिक्स नक्कीच असते. आणि शहरापासून औरंगाबादवरून 95 किलोमीटर, जळगाववरून 90 किलोमीटर, इतक्या लांब इकडे धुळं, मालेगाव, तिथून पण 85 किलोमीटर, इतक्या लांब डोंगराच्या पायथ्याशी असलेलं आमचं हे पर्यटन केंद्र, हे चालेल की नाही याच्यात मला तर एक आत्मविश्वास होता. म्हणजे अजिबात भीती नव्हती की हे चालणार नाही, असं मला पूर्ण आत्मविश्वास होता की हे चालेल. आणि मी अगदी बिनधास्त मस्त हळूवार करत गेलो. पण आत्मविश्वास कशातून दिसत होता तुम्हाला? कारण की आपल्या परिसरात एवढी मोठी रिस्क कोणी घेतलेली नव्हती. नाही, हा जरी नवीन प्रयोग असला तरी मला आत्मविश्वास असा होता की जगाच्या पुढे जे संकट येत आहे, टेम्परेचर वाढणं, ऑक्सिजनची कमी, झाडं नाही आहेत, खूप काही त्याच्या विरोधात आहे की हे निसर्गरम्य आहे, इथे तुमचं आरोग्य चांगलं राहतं, मन शांत, आणि लोकांना आता किचकिच नको आहे, कुठे असं निवांतपणा पाहिजे. जे पर्यटक केंद्र आहे तिथे अक्षरशः इतकी गर्दी असते, तर त्यांना पर्यटक करून आले म्हणजे त्यांना कुठली तरी डोके दुखण्याची गोळी खावी लागते आणि तेव्हा ते रात्री कुठेतरी आराम करू शकतात. तर त्याला पर्यटक नाही म्हणू शकत आपण. पर्यटक हेच पुढे भविष्यात राहणार आहे. आणि कदाचित माझ्या ते लक्षात कसं आलं ते तर ईश्वराचीच कृपा की मला ते 20 वर्षापूर्वी कळालं की कृषी पर्यटनाला खूप महत्त्व येणार आहे आणि निसर्गाकडे लोक जाणार आहे. नाही, तुमची भविष्यवाणी बऱ्यापैकी खरी ठरली. कारण की आता सर्वदूर कृषी पर्यटनाला जबरदस्त स्कोप आलेला आहे. येईलच. म्हणजे सुरुवातीला ते फॉरेन कंट्रीजमध्ये होतं. हो, की अमेरिकेत वगैरे तिथे कृषी केंद्राचे बरेच व्हिडिओ बघितले की शहरातून, मोठमोठ्या शहरातून लोक गाड्या करून तिथे येतात, निवांत राहतात, लहान पोरांना दाखवतात की आपण जे अन्न खातोय. कारण की आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुलांना विचारलं की अरे बाबा ही पोळीचा म्हणजे गव्हाचा कुठून येतो, तर ते डायरेक्ट सांगतात की सुपर मार्केटमध्ये येतो. पण त्यांना माहिती नाही ना की ते पिकवतो कोण, साधं दूध कुठून येतं हे पण सिंपल. भैया देतो म्हणे दूध. तो भैया घरी आणून देतो ना, वाटतं तो भैयाच दूध देतो. अगदी अगदी. पण मी हे सगळं लहान मुलांना समजावं, शेतीची जाणीव व्हावी, त्यांना संकल्पना डोक्यात क्लिअर व्हाव्यात म्हणून मी या केंद्रांची फार मोठे म्हणजे सध्या स्कोप आहे त्यांचा. हो, आणि बऱ्यापैकी डेव्हलप पण होत आहे. खूप महाराष्ट्रात आता तर खूप स्पीड धरलेला आहे आणि आपलं तर खूप छोटं आहे आणि सुरुवात आहे. आपण पण ज्यांनी डेव्हलप झालेले आहेत, सुंदर तयार केलं आहे, त्यांचं मार्गदर्शन आणि
ते बघून आम्ही बरोबर. याच्यात काम करतोय. आणि दादा माझ्या माहितीनुसार की हे पर्यटन केंद्र असं कोणी पण चालू करू शकत नाही, त्याला काही शासनाच्या परवानग्या काही सर्टिफिकेट्स लागतात. आपण जर शासनाकडनं चालू करून घ्यायचं असलं तर त्यांचं लिगली तुम्हाला पर्यटन विभागाकडे त्याची नोंदणी करावी लागते. अच्छा. आणि त्यांचे अधिकारी येऊन तुमचं सर्व बघता आणि नंतर तुम्हाला त्याचं परमिशन देता. आणि त्यांच्यानंतर पण त्यांचं सर्व वाश असतं, लक्ष असतं की कृषी पर्यटन हे कसं चालू आहे. त्याच्यासाठी शासनाची फार मोठी टीम आता आम्हाला लागली. त्यांच्या काही अटी असतील ना परवानगी द्यायच्या वेळेस? त्यांचे त्यावेळेस तर अटी असतातच. तुमचं तसं वातावरण आहे का पर्यटकाचं, त्या सर्व गोष्टी असतात. आणि व्यसनमुक्त असलं पाहिजे हे त्यांचं हे असतं. तिथे सर्व शोक वगैरे काही चालत नाही. पिणारे असतील, गुटखे खाणारे असतील, ते अजिबात चालत नाही. कारण कृषी पर्यटन हे ते संकल्पनाच ती आहे की तुम्ही कृषी शेती, तर शेतीत काही असं गुटख्यान दारू तयारच होत नाही. त्याच्यामुळे तो विषय नाही. आणि लोकांना ते कळायला लागलेलं आहे. आणि तसा वर्ग जरी आपल्याकडे आला तरी आपलं बऱ्यापैकी छान चालतं. मग जमिनीची काही आठ इतकीच जमीन पाहिजे काही? त्यांची अगोदर होती 5 एकरची आठ. आता त्यांनी शिथिल करून परत त्यांनी 1 एकरवर आणलेली आहे. 1 एकर असते तुमच्याकडे तरी तुम्ही कृषी पर्यटन चालू करू शकता. पण जितकं कमी क्षेत्र असलं तितकं तुम्ही कमी डेव्हलप करू शकता. कारण तेवढं तुम्ही लागवड काय दाखवाल, तुम्ही ऊस कसा लागतो, मोसंबी कशी येते, तुम्ही 1 एकर मध्ये काय काय करू शकता. तर ठीक आहे, ज्याच्याकडे नसेल असतं तर ते आहे त्याच्यात ते करू शकता. बाकी ज्याच्याकडे असतं कमी 5 एकर तर कृषी पर्यटन छान होऊ शकतं. आपली किती क्षेत्र? आपलं 12 एकर डेव्हलप केलेलं. ही पूर्ण डेव्हलपच असते. तुमचा कुठे आंब्याचा बगीचा आहे, नारळाचा बगीचा आहे, तो पण तुमचा कृषी पर्यटनामध्येच येतो. याच्यात वेगळं काही मी स्टार्टलाच म्हटलं की तुम्हाला इथे काही ते मोडून हे करायचंय असं काही प्रकार मला पटला तुमचा. हो, कृषी केंद्र आपण स्थापन करतोय पण आपण शेतीला डावलत नाही, शेतीतच आपण लोकांना दाखवतोय. मग याच्यात घरच्यांचा सपोर्ट त्याच्याशिवाय ते शक्यच नाही. गेल्या 20 वर्षापासून घरच्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. आई करायची सपोर्ट अगोदर, वडील होते, वडील वारले 2015 मध्ये. आई आता आहे, आई लक्ष देता. आणि नंतर पत्नी असेल, मुली असतील, मुलगा असेल, अगदी सर्वांचे खूप सहकार्य, म्हणजे त्याच्याशिवाय शक्यच नाही. बरोबर. त्यांची साथ, त्यांच्या परवानग्या सगळंच घ्यावं लागेल. हा, परवानग्यांपेक्षा त्यांनी साथच इतकी काही दिली ते परवानगी घेण्याची बी गरज कधी पडली नाही. अक्षरशः स्वयंपाक वगैरे ते सर्व सांभाळत आहे आणि सर्व मदत करतात. मी पाहतो ना आम्ही, कारण की तुमचं पूर्ण कुटुंब हो, त्याच्याशिवाय ते शक्य झालेलं आहे. शक्य नाही. हा मुद्दा फारसा होता की सर्व घर मिळून तुम्ही हो, आणि त्याच्यासाठीच कृषी पर्यटन आहे की घरच्यांना उद्योग मिळतो, आनंद मिळतो, घरच्या घरी कामं. आणि मी तर बघितलं लोक इतके सर्व्हिसला असतात, कुठेतरी लांब जाता, रोज 10-20 किलोमीटर चालणं. बरोबर. म्हणजे खूप हार्डवर्क करता. तसं शेतकऱ्याने जर शेतातच थांबून असं काही केलं, ठीक आहे, तुम्हाला कृषी पर्यटन करता येत नसेल, तुम्ही गाई बकरी पाळा, कोंबडी पाळा, तुम्ही शेतात राहायला शिका, तर नक्कीच सुखी समाधानी राहतील. काही विषय नाही. आणि मग या केंद्रामुळे तुमचं जी मूळ शेती जी होती तिच्या उत्पन्नावर काही उलट वाढ झाली. आम्ही नारळ 18 ते 20 रुपयाने विकायचो. बरोबर. होलसेलला. आता त्यावेळेस विकायचो, आता आमचे 20 ते 25 रुपये गेले असते. आता आम्ही ते 45, 40, 50 रुपये या रेटने जागेवर जातोय. तर इतकं चांगला उद्योग तर कुठे नाही. मोसंबी विक्री होते, अगदी सर्वच आमचे शेताचे जे उत्पन्न आहे, आमच्याकडे वॉटर ॲपल आहे, स्टार फ्रूट आहे, वेगवेगळे प्रकारचे फळं लावलेले आहेत. आता जांभूळ आलेले, सिजनेबल ते वेगवेगळ्या याच्यात ते विक्री होतात. जागेवर मार्केट झालं ना. जागेवर मार्केट. पर्यटक आपल्या दाराशी येत आहे याच्यासारखी चांगली बाब मला तरी वाटत कुठली नाही. बरोबर. दादा, तुम्ही आता तुमच्याकडे जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी काय काय सुविधा केलेल्या आहेत, म्हणजे त्यांना आकर्षित करण्यासाठी? हो, तर आम्ही आल्यावर त्यांना बोटिंग देतो. बोटिंगवरती फिरू शकता, घोड्यावर बसून घोड्याचा आनंद घेता, टांगा आहे, गार्डन आहे, झोके आहेत. आणि काही पर्यटनांचे आम्ही अनुभव बघितले, नुसते झाडाखाली बसून जेवण झालं त्यांचं तरी ते म्हणतात की आम्हाला पूर्ण आनंद मिळालेला आहे. आम्ही पर व्यक्ती 50 रुपये एंट्री फीची घेतो. त्याच्यात आमचं पूर्ण मेंटेनन्स असतं, साफ सफाई, बाकीचे झोके हे ते सर्व तुटणं हे ते बऱ्याच
मेंटेनन्स असतं ते सर्व निघतात. एंट्री फीमध्ये. हो हो हो. आणि शेतीविषयी काय माहिती सांगता का त्यांना तुम्ही ते? आम्ही शेतीविषयी तर सांगतो. पिकांबद्दल माहिती देतो, शेतीविषयी देतो, फळांविषयी देतो. आता जे वेगवेगळे फळं म्हटलं तुम्हाला मी की स्टार फ्रूट, वॉटर ॲपल, अजून काही फळं लावलेली आहेत की त्यांचे अजून उत्पन्न यायचं बाकी. त्याचे नावही मला अजून सांगता येणार नाही, इतके लावून ठेवलेले. आपल्या भागात. हो हो. आणि अजून असे 15-20 प्रकारचे मी फळझाडं लावून ठेवलेत. आता त्यांचा पण मी अभ्यास करणार आहे जेव्हा फळं येतील तेव्हा. तर लोकांना त्याची कुतूहलता असते की हे कसं येतं, हे कसं असतं, आणि त्याचा खूप आनंद घेऊन ते विचारत असतील लोक. विचारता नक्कीच. की झाड काय, कोणतं, कसं. अगदी. कसं आहे मग पर्यटकांचा अनुभव, त्यांचा रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला? आम्हाला जी अपेक्षा होती की 2-5 गाड्या येतील आणि 15-20 पर्यटक येत जातील, तर ते काही 4 पटीने रिस्पॉन्स आम्हाला जास्त मिळालेला आहे. अगदी किमान दिवसातून 50 ते 100 पर्यटक भेटतो. आणि रोडापासून एवढं लांब असून रस्त्याचं बी आता शासन दरबारी चालू आहेत कामं. पूल झाला आमचा, आता रस्ता पण होईल आणि करतील. आतापर्यंत पर्यटन मंत्री होते आदित्य ठाकरे, आता भविष्यात. आणि याला म्हणजे या कृषी पर्यटन केंद्राबद्दल शासनाची कशी म्हणजे मानसिकता? पॉझिटिव्ह. शासनाची पहिल्यापासूनच अगोदरचे शासन होते त्यांनी पण आता पण म्हणजे त्याच्यात कालम वरतीच जातोय, स्टेप बाय स्टेप वरतीच येत आहे आणि रिस्पॉन्स देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कृषी पर्यटनाकडे शासनाचं अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त सुधारणा करताय. ते धोरणच मंजूर करून घेतलं त्यांनी आता. त्याच्यामुळे त्याच्यात अजून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याच्यात व्हावे. बरोबर. आता आगामी काळात तुम्ही तुमची योजना सांगितल्या शॉर्टमध्ये, पण आम्हाला विस्तारित रूपात ऐकायला आवडेल की आगामी तुम्ही काय याच्यात म्हणजे पर्यटकांसाठी काय सुविधा वाढवणार आहेत किंवा शेतीविषयी काय इन्क्लूड करणार आहेत अजून? याच्यात 2-3 गोष्टी आपल्याला वाढवता येणार आहेत. एक तर लोकांना मनाला शांती मिळावी याच्यासाठी पण आम्ही एक ध्यान केंद्र, त्याच्याकडे पण आम्ही पुढचं काम करणार आहेत. एक ध्यान केंद्र करायचं आहे आणि लोकांना सकाळी उठले म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाटा ऐकता आला पाहिजे. निसर्गरम्य वातावरणात त्यांना कुठले वाहन वगैरे त्यांचा आवाज न येता निसर्गाच्या सानिध्यात नॅचरल अगदी ते झालं पाहिजे. त्याच्यासाठी एक काम करणार आहेत. परत तुम्हाला मी म्हटलं तसं वॉटर पार्क, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर एक साहसी खेळणे असतात, त्यांचे पण एक उभं करायचं आहे एखादी एकरमध्ये. आणि व्यायामसाठी असेल, ट्रॅक, रनिंगसाठी ह्या व्यायाम खेळणं, या सर्व गोष्टी. आणि आपल्या इथे तर स्टे करायला पण सुविधा आहे? हो, स्टे तसं तर आम्ही टेंट वगैरे लावून स्टे मुक्कामची सर्व व्यवस्था केलेली आहे. रूम्स वगैरे 5 रूम केलेले आहेत. ती छानपैकी व्यवस्था आहे. पण जेवणाची पण? हां, जेवणाची व्यवस्था आहे. हा लिमिटेड विषय आहे. याच्यात आपण खूप काही करू शकतो. जितकं केलं पुढे तेवढं चांगलं आहे. बरोबर. आणि जितकं होईल तेवढे आम्ही प्रयत्न करणार. बजेटचा मोठा प्रश्न आहे तिथं मागून. बजेट म्हणजे मी जे उभं केलेलं आहे हेच माझ्या आवाकाच्या बाहेर आहे. याला मी 45 लाख रुपये खर्च केलेले आहेत. हे अक्षरशः शेतीतून गांडूळ खत वगैरे असं विकून, रोपं विकून, शेतीतून असं जमव करून, आणि काही मित्रांची मदत, काही थोडं बँकेचं लोन, आणि आम्ही बँकेत व्यवहार नॉलेज नसल्यामुळे आम्हाला बँकेचं लोन पण कमी मिळालं. अच्छा. हो, नाहीतर आम्हाला याच्यासाठी 40-50 लाख तर बँकेनेच दिले असते, पण फक्त 8 लाखावर आम्हाला थांबावं लागलं. हो, त्याचं कारण की घरचं म्हणजे मित्रमंडळांनी मदत केली. हो, स्वतः उभारलं. आणि लोनला का आमचा अनुभव किंवा आमचं आयडिया कमी समजा, सुरुवातच होती ना की आम्हाला ते हे दाखवता नाही आलं बँकेचे व्यवहार. आता फोटोशूट आणि ते प्री वेडिंगसाठी पण आपल्याला बरेच लोक हो, प्री वेडिंगसाठी येतात, फोटोशूट, सर्वच प्रकारचे, बर्थडेसाठी, गेट टुगेदर असतील, सर्व प्रकारचे कार्यक्रम होता. भविष्यात साखरपुडा, लग्न याची पण व्यवस्था 1 एकरमध्ये आमचं आता लॉनचं काम चालू आहे. आपण तिकडे पण जाऊ, बघू. ते पण तुम्हाला बघता त्याची अधिक माहिती मला देता येईल.
काय वाटतं दादा तुम्हाला की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच चालू ठेवावी का असे धाडसी निर्णय घेऊन काही जगावेगळं करायचा प्रयत्न करावा? हे दोघांचा संगम आहे. आता हे तुमचे प्रश्न जरी दोन असले हम्म. की पारंपरिक शेती करायची का धाडसी निर्णय घ्यायचे, हो. आता हे पारंपरिकच शेती आहे. तेच झाडं, तेच आंबे, तेच नारळ, तेच सर्व काही म्हणजे काही नवीन तरी बरंच तुम्ही त्याला नवीन झाडं लावणं, नवीन वेगवेगळे फळं लावणं हे त्याच्यातच ऍड झालेलं आहे. जे आपण आधुनिक शेतीच्या नावाने आतोनात रासायनिक खतं टाकतो, आतोनात त्याच्यात विषारी कीटकनाशक वापरतो, वेगवेगळे केमिकलचा वापर करतो, ते टाळलं पाहिजे. तुमचं उत्पन्न कमी आलं तरी चालेल, पण त्याच्यावर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अजिबात उत्पन्न वाढवण्याच्या नांदात अक्षरशः अशी श्रेय लागलेली आहे की एकरामध्ये इतके टन टरबूज आले पाहिजे, त्याच्यासाठी त्या टरबूजला इतकं काही देता, तर ते अक्षरशः ते टरबूज खाऊन मला तरी नाही वाटत की काही कोणाचा फायदा होत असेल, अशी वाईट परिस्थिती झालेली. तर हे पारंपरिकच केलं पाहिजे. पारंपरिक शेतीच ही चांगली आहे. तुम्ही निसर्ग शेती करा, नॅचरल शेती करा, सेंद्रिय शेती करा, हा सर्व प्रकार एकच आहे. गांडूळ आपला मित्र आहे, गांडुळाला जोपासा, मधमाशी जोपासा, गाईला जोपासा. गावरान गाय, मधमाशी, गांडूळ हे तीन जर तुम्ही शेतात वापरले तुम्हाला काही कमी पडणार नाही. शेती याच्यात खूप काही आहे. एक जांभळाचं झाड किती पैसे देऊन जातं, एक आंबा किती पैसे देऊन जातो, आणि लोक सरळ म्हणतात अरे हे आंब्याचं झाड इथं छाड होते आणि हे बांधावर त्रास होतो, हे होतं, तोडून टाकता. म्हणजे लोक पारंपरिक सोडून विनाशाकडे चालले असं माझं म्हणणं. बरोबर. तुम्ही एकदम स्पष्ट शब्दात छान संदेश दिला शेतकऱ्यांना. हे अनुभवाचे बोल आहेत. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणतो की तो 99% आहेच, पण काही शेतकरी फक्त त्याच्यातून उत्पन्न कसं वाढेल आणि त्याच्यातून लोकांचं आरोग्यावर परिणाम होईल का नाही होईल हा विचार न करता काही शेतकरी शेती करतायत. थोडेच ते 99% तर शेतकरी हा महानच आहे, पण अशा लोकांमुळे बऱ्यापैकी दुष्परिणाम होत आहेत. जे थोडे लोक आहेत की ते रासायनिक खताचा अतिवापर करतायत, त्याच्यामुळे यांना पण अडचण येते की जे सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करताय. आणि मार्केटला ज्यावेळेस माल जास्तचा येतो अशा प्रयोग करून, त्यावेळेस मालाचे रेट घसरतात. नक्कीच. त्याची क्वालिटी तर दिसायला छान असते, पण ती खायला म्हणजे शरीराला घातकच असते. इकडे घातक खा, पण त्याचे रेट कमी होऊन जातात आणि याचा त्रास हे जे सेंद्रिय शेती करतात त्यांना त्रास होतो. तर शेतकऱ्यांनी पण एकजूट झालं पाहिजे आणि केमिकल पासून, रासायनिक खतापासून वाचलं पाहिजे. आणि आपली गाय, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मधमाशी, गांडूळ याची जोपासना केली पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही इतर शेतकरी मित्रांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? आता कृषी पर्यटन, ॲग्रो टुरिझम हे जरी माझं एकच दिसतं एवढ्या मोठ्या परिसरात 5-10 तालुक्यात, तरी हे तालुक्यात 5 जरी झाले तरी हे भविष्यात चालणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही शर्यत नाही किंवा कृषी पर्यटन मी केलं तुम्ही करावं नाही असं काही नाही. ते प्रत्येकाने केलं पाहिजे. प्रत्येक तर नाही करू शकत, पण किमान तालुक्यात 4, 5, 2, 3 असले पाहिजे. त्याच्याकडे जाणारा हा वर्ग वाढणार आहे. ऑटोमॅटिकली कृषी पर्यटनाकडे जाणारे लोक वाढले म्हणजेच पर्यटन केंद्र जास्तचे झाले तरी त्यांच्याकडे लोक येणार आहेत आणि त्यांचा चांगल्या प्रकारे हा उद्योग चालणार आहे. तर कृषी पर्यटन हे जास्तीत जास्त झाले पाहिजे. शेतकऱ्याला तो एक सपोर्ट आहे, एक जोड व्यवसाय आहे. आणि तुम्ही म्हटले की हे सोडून तो सोडायचा काही विषयच नाही. जे आहे तेच, जे शेततळ आपण शेतीच्या कामासाठी पाणी वापरतो त्याच्यातच बोटिंग करतोय, ज्या झाडं आपण उत्पन्न घेतोय त्याच्यातच गार्डन केलेलं आहे, तिथंच लोक झोके बांधून दिलेत, तिथेच लोक आनंदाने राहतात. म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त शेतीच दाखवायची आहे. त्याच्यामुळे अतिशय सोपा प्रयोग आहे. फक्त ते प्रेझेंट करता यायला पाहिजे. हो, आणि होतं ते. आणि आपली शेतकऱ्याची भाषा ही समजायला लोक आतुर आहेत, समजतात आणि आनंदाने स्वीकारतात. आता माझं शिक्षण बोलण्याचा योग आहे म्हणून सांगतो. मी 7वी पर्यंत शिकलेलो आहे. तरी मॅनेजमेंट चांगलं आहे ना. आणि फक्त चांगल्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत गेलं आणि ते विचार बदलत गेले आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. बरोबर. मी शिक्षण आगाऊन विषय, पण तुम्ही त्या मानाने मॅनेजमेंट सगळं इथं
सुटसुटीतपणा आणि लोकांना काय आवडेल हे तुम्हाला क्लिक झालेलं आहे. याच्यात एक असतं, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते इथं कामात नसतं. नाही. तुम्हाला माणसांना कामं करून घेता येतंय का, तुमच्याकडे माणसं थांबताय का, तुमच्याकडे येणारं पर्यटन तुमच्यावर खुश आहे का, बरोबर. जेवणारी व्यक्ती जेवण करून तुम्हाला भेटून आनंद व्यक्त करून गेलेला आहे, ह्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. तुमचं शिक्षण किती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती प्रॉपर्टी आहे, किती एकरमध्ये आहे, याला महत्व नाही. लोकांचा प्रतिसाद, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, याच्यावर आपलं कृषी पर्यटन चालतं. खूप कृषी पर्यटन बघितले मी महाबळेश्वरमध्ये की त्यांनी हौसेने चालू केले आणि ते आज बंद स्थितीत आहेत. अतिशय 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये टाकलेले मी बघितलेले. मी 45 लाखात हे 12 एकरमध्ये उभं केलेलं आहे. 5 कोटीची पर्यटन केंद्र बंद मी अवस्था बघून आलो. ते त्यांना ते सांभाळता आलं नसेल किंवा त्यांना मी ते पण विचारलं, कारण ज्यावेळेस आपण कृषी पर्यटन चालू करतोय तर जे बंद झालेले आहेत, आपण जे चालताय त्यांचं तर मार्गदर्शन घेतलंच, पण जे बंद पडले त्यांनाही मी विचारलं. ते म्हटले की आमचा मॅनेजर असा होता, लेबर असे त्रास द्यायचे, पर्यटक असे भांडायचे, असे त्यांचे वेगवेगळे कारणं होते आणि ते कारणं स्वतः आपल्याला फेस करावं लागतात, तरच ते शक्य आहे. आणि शेती म्हटलं म्हणजे स्वतः राबण्याशिवाय पर्याय नाही. स्वतःही राबावं लागतं आणि काम करून राबून घेता घेण्याची यायला पाहिजे. कला असली पाहिजे. तिथे शिक्षण किंवा पैसा काही कामात येत नाही, असे माझे अनुभव आहे. नाही, नक्कीच नक्कीच. आता हे सगळं तुम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे. आता याच्याला म्हणजे जवळपास 50-60% हॉटेलकडे तुमचं कल दिसतोय, कारण की लोकांना हॉस्पिटॅलिटी म्हणतो आपण त्याला, आधारित संस्कृती. तर हे शिकण्यासाठी लोकांना 3-3, 4-4 वर्ष असे कोर्स करावे लागतात हॉटेल मॅनेजमेंटचे. आणि तेव्हा त्यांना हे समज येते आणि त्याच्यातले पण किती सक्सेस होतो ते त्यांनाच माहिती. हॉटेल मॅनेजमेंटचं त्यांनी कोर्स करून नंतर ते का करता, पण आपली भारतीय संस्कृती बघितली असेल तुम्ही, आपल्या आई आजी त्या खापरीच्या पोळ्या आणि घरचं नुसतं ठेचा भाकरी, भरीत भाकरी, म्हणजे जो घरचा चुलीवरच्या स्वयंपाकाला जी चव आहे ती. मला सांगायचं होतं आज की एवढं शिक्षण घेऊन पण त्याच्यात लोक सक्सेस होत नाही. आणि तुम्ही हे शिक्षण न घेता फक्त आपुलकीने लोकांना बोलवताय, त्यांचा आदरातीत ते करताय, त्यांना जीव घालताय, प्रेमाने बोलताय. आपण जे जेवायला देतो ते घरगुती देतो, हो. अगदी घरगुती, जे आपण नेहमी जेवतो तेच. आणि जे पर्यटक येतात त्यांना ते अतिशय आवडतं, कारण लोक आता हॉटेलचं खाऊन कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे जेवणाचं तर अतिशय आनंदी आणि व्यवस्थित असतं, त्यांचं काही तक्रार राहत नाही. येणारे पर्यटक हे आपले धंद्यासाठी किंवा एक गिराईक म्हणून हा विषय नसतो. बरोबर. येणारा पर्यटक हा आमचा गेस्ट असतो, तो पाहुणा असतो, त्याचं आदरातिथ्य केलं जातं आणि तो पर्यटक आमच्या पाहुण्यासारखा आमच्याशी नेहमी जुळलेला असतो. अक्षरशः 2-3 महिन्यापूर्वीचा आलेला पर्यटक तो फोन लावून आम्हाला काही गोष्टी विचारत असतो. पाऊस पडला का, आता काय चालू आहे, त्या शेतात काय टाकलेलं होतं, आता फळं आले का, आता काय फळं देण्यासारखे आहेत तुमच्याकडे, व आम्ही या गावावरून बोलतोय, इकडचा कुणी पर्यटन आला तर त्यांच्याकडे तुम्ही आमचं पार्सल पाठवा आणि आम्ही तुम्हाला पे करतो, पैसे फोन पे करतो. म्हणजे अशा प्रकारचं ते नातं जमलेलं असतं. ते असं काही दुकानदारी सारखं किंवा हॉटेल सारखं ते कृषी पर्यटनाचं नसतं. उलट येणाऱ्या पर्यटकांचं आम्ही टिळा लावून एखादी फुलांचा हार किंवा फुल देऊन त्याचं स्वागत केलं पाहिजे. अजून त्या गोष्टी आमच्याकडे कमी येत असं आम्हाला वाटतं. वाढवायचं पाहिजे. हो. हे मुळात शेतकरी हा शब्द आला तिथंच हे तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं यूज होतं की शेतकरी कधीच कुणाला उपाशी जाऊ देत नाही. कधी कोणाला म्हणजे कोणी आलं त्याच्या घरी तर त्याला जे ताटात असेल ते खाऊ घालून त्याला निरोप देतो. ते सगळेच गुण तुम्ही इथं वापरताय, त्याच्यामुळे तुम्ही गिराईक न जोडता माणसं जोडताय असं मला वाटतं. अगदी बरोबर. जुन्या काळापासून बघताय तुम्ही, शेतकऱ्याच्या घरी कोणीही गेलं तर तो कधी भुकेला आलेला नाही. तर त्याच प्रकारे आमचं आहे आणि परोपकारी सेवा आहे. लोक त्याचे मोल देतात आणि असं कधीच होत नाही की कोणी जवळचं व्यक्ती आलं आणि चला आपला मित्र आहे म्हणून अगदी चोख जबरदस्तीने पैसे देऊनच ते लोक गेलेले. बरोबर. अगदी म्हणजे ती आम्हाला तशी वेळ पण कधी आली नाही की त्यांच्याकडनं पैसे घ्यावे. नाही म्हटल्यावर जबरदस्तीने देणे म्हणजे अक्षरशः कष्टाचं त्यांना जाणीव आहे जगाला, मेन गोष्ट हे नक्की. बरोबर. दादा मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता ज्या शेतकरी आत्महत्या चालू आहेत
पण मग त्यांच्या आत्महत्या का होतात हे आपण विचार करायला पाहिजे. की बऱ्याचदा आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी प्रगतिशील व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांनी असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण ज्याच्याजवळ क्षेत्र कमी आहे, ज्याच्याकडे भांडवल कमी आहे, मग अशा शेतकऱ्यांनी काय करावं? मग मी याच्यावर गेल्या 15 वर्षापासून अभ्यास करतोय. एक छोटा पानटपरीवाला, एक छोटा किराणा दुकानदार, एक फळ विकणारा, ते शेतकऱ्यापेक्षा जास्त मेहनत घेतात. आता हे बोलल्यावर साधिक शेतकरी चिडतील, नक्कीच. पण शेतकऱ्याने स्वतःला विचारावं की तो त्याच्या सारखं वेळेवर उठतो का, वेळेवर जातो का. मी असे काही शेतकरी बघितले की आपल्या शेतात काम आहे 2 माणसाचं म्हणून गावात एक माणूस शोधायचा, तो 10-11 वाजेपर्यंत माणसामागे फिरायचं, त्या माणसाने ऐन वेळेस नाही सांगून द्यायचं आणि ते राहिलेलं काम पण हा एकटा, तर मग आता 11 वाजता येऊन काय करेल म्हणून ते काम बंद गेला दिवस. त्याच जर शेतकऱ्याने स्वतः आला आणि ते काम 2 माणसांचं काम 4 दिवस केलं तरी ते काम होतं. तो सकाळी 11 वाजेपर्यंत गावात फिरतो आणि ते काम खोळंबलं जातं. त्याच्यामुळे त्याची ऑटोमॅटिकली हळूहळू त्याची परिस्थिती घासरते आणि तो आत्महत्याकडे वळतो. काही घटना होऊ शकता की तो खूप प्रयत्न करतोय, निसर्गाचं कोप असतो, बरोबर, पण ते टक्केवारी. 10% लोक खूप कष्ट करून सुद्धा त्यांच्या पदरात अपयश येत असतं आणि त्यांना बिचाऱ्यांना काही चुकीचे निर्णय घ्यावा लागतात. पण 50% लोक त्याच्यावर दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी आता ते सोडलं पाहिजे. सरळ शेतात राहणं, शेतात सकाळपासून कामं करणं आणि शेतालाच बिझनेस समजणं, आपला उद्योग कंटिन्यू करत राहिलं त्याला काही कमी पडणार नाही. आणि शेतीत इतकं काही मिळतं. मी तुम्हाला काय सांगतो, एक चिंचेचं झाड 2-2.5 हजार रुपये देतं, जांभूळचं झाड 2-2.5 हजार देतं, आंब्याचं झाड 1 हजार देतं, नारळ 2 हजार रुपये देतं. एक झाडाचे एवढे पैसे सांगतो मी. तुमचे एकरात किती झाडं राहतील? तुम्ही नुसते बांधाने लावून द्या, पण ते झाडांचं त्यांना छायाड होतं, शेतात महिना जात नाही. तर शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे. जे बिचारे काही प्रयत्न करता आणि अयशस्वी होता त्यांना तर शासनी मदत ते नाविलाज असतो. ते प्रत्येक कुठल्याही बिझनेसमध्ये ते होऊ शकतं, बरोबर, ते काही हे नाही आहे. पण शेतकऱ्यांनी स्वतःच्या बिझनेसकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुमच्याशी बोलताना बऱ्याच गोष्टी मला क्लिअर झाल्या. आणि जे आम्ही आतापर्यंत म्हणत होतो कृषी केंद्र तो शब्द चुकीचा आहे. कृषी पर्यटन केंद्र म्हणलं पाहिजे. हो, कृषी केंद्र म्हणजे आपले जे दुकानं राहतात ते त्यांना म्हणतो आपण, बरोबर. तर मित्रांनो, हे होते नितीन पाटील दादा, ज्यांनी आपल्याला सविस्तरपणे त्यांच्या कृषी पर्यटन केंद्राविषयी माहिती सांगितली, आपल्याला भरपूर वेळ दिला. तर मी चॅनलच्या वतीने त्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. नमस्कार. दादा, आपलं हे जे फळबागावर दिसत आहे त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांसाठी काय माहिती द्याल तुम्ही? नक्कीच. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण शेतीच करतोय, वेगळं काही नसल्यामुळे. आता तुम्ही इथे बघाल, इकडे आवळा आहे, ग्राफ्टिंग आवळा आहे की तो मोठे फळं येतात त्याला. अच्छा. हा, इकडे पेरू आहे, हा 12 महिने येणारा पेरू आहे. हा बघा, आता लगेच 15-20 दिवसात तयार होईल. हे म्हणजे याला काय असं मोसम नाही का? कोणतं नाही, मोसम नाही, कंटिन्यू असतात, 12 महिने येणार असतात. इकडे वाटरे आपले, त्याचा आत्ताच बाहेर संपला, आता परत त्यांना लागतात. सर्व मिक्स झाडं लावलेली. इकडे चंदनी, ते लाल चंदनी, त्याला आपण रक्त चंदन म्हणतो. इकडे रामफळ आहे, हे बघा. हा बिना बीचा लिंबू आहे, सीडलेस. अतिशय चांगला लिंबू. याला बी नाही, एक पण नाही. आपण म्हणतो ना लिंबूला बी राहतच. मग याचा आणि आपल्या लिंबूची क्वालिटीचा काय फरक? हा टिकायला पण छान आहे, याचे ज्यूस पण जास्त आहे आणि बारमाही येतो आणि इतका येतो की झाडाच्या मानाने खूप येतो. हो, त्याचे वेगवेगळे प्रकारचे झाडं लावलेली आहेत. तिकडे मसाल्याची झाडं लावलेली आहेत. हो, अननसे. तिकडे बाजूला स्टार फ्रूट आहे, इकडे शेतात असे वेगवेगळे प्रकारचे. सगळं तुम्ही पर्यटकांसाठी याची माहिती पर्यटकांना आपण माहिती देत असतो, ते अगदी कुतूहलतेने माहिती घेतात. त्यांच्यासाठी हा नवीन विषय असतो. बरोबर आहे. नाही, आता सीडलेस लिंबू मी पण आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. ऐकून होतो पण बघितलं पहिल्यांदा. काय तुम्ही ते कोणतं ॲपल सांगितलं ते?
वॉटर ऍपल हो हो हो. हे याचं फळ दिसतं वाटतं इथं एक. हे कच्चं आहे, छोटे वॉटर ॲपलचंच येते. हे दाखवून हो, दाखव दाखवा. बरं. हे बघा, झिंग्या त्याला इकडनं. ते लाल होतं आणि मोठं होतं. अच्छा, हा प्रकार आपल्याकडे नवीनच आहे. हो 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 हो. या इकडे चालू होतं. इकडे आम्ही साध्या पद्धतीत म्हणजे शेताला पाणी पण दिलं जातं. आता इकडे लॉन्स लावलेली, स्प्रिंकलर बसवलेली आहेत. स्प्रिंकलर चालू केले तर रेन डान्स वा वा एकदम अगदी भारी. कमी करतात. म्हणजे वेगळं काही केलेलंच नाही. शेतीला पाणी पण दिलं जातं. ते पाणी खालून न देता वरून दिलं म्हणजे रेन डान्स झाला. लोकांचा पण एन्जॉय होऊन जातो. हो, छोटे छोटे खेळणे आहेत. अस्वल चाफा आहे, फुलांची झाडं लावलेली आहेत ठिकठिकाणी. आंबा घरचाच दिसतोय. हो, आता त्याचं वार संपला, तर कंटिन्यू फुलं आलेली असतात त्यांना. एक सीझन असतं त्यांचं बरोबर. फुलांचं. हे खेळणे पण आहेत लहान मुलांसाठी. या ना इकडे. हे लॉन आहे, जम्पिंग लॉन. हे पण डेव्हलप करणं चालू आहे. दुसरीकडे लागवड ही दोन तिकडे करतोय अच्छा. आपण. हो. तुम्हाला ते औषधी दाखवतो. हो. गार्डनचा पण शूट घे. इकडे येऊन जाता तेच पण काय. हे तेजपान सारखं मसाले पाणी. अच्छा, आता आपण दर्शकांना त्याचं सेंट नाही हो का दाखवू ते? शकत, जबरदस्त पण एकदम. जबरदस्त आहे घ्या तुम्ही. एकदम हं. फ्रेश झालो एकदम. इतकं सुंदर वास त्याचा आहे, तर त्याला तुम्ही राईस मध्ये टाकू शकता. कुठेही त्याचा उपयोग करू काय शकता. प्रकार आहे हा? म्हणजे हा नाव वगैरे मसाल्याचाच प्रकार आहे. म्हणजे तेजपान सारखंच. तेजपान सारखं. पण तेजपानापेक्षा पण छान आहे. नाही कुठलंही अप्रतिम एक आहे पान एकदम. तुम्ही तोडून टाका, काही प्रॉब्लेम नाही. की आपण सॅम्पल घेऊन जाऊ आपण. म्हणजे भविष्यात आपण आता फक्त गेट टुगेदर करतोय, आता भविष्यात लग्न होऊ शकतील, लहान मोठे साखरपुडे लग्न सगळे. साखरपुडे लग्न, आणि बरीच मोठं बरीच एरिया आहे ना. एक काय एकर लहान म्हटलं लग्नाचा म्हणजे काही विषय नाही हो, इथं. नाही मोठं लग्न. मोठ्यातलं मोठं लग्न होऊ शकतं. हो. हे स्टेज विषयी काय आहे? नवीन संकल्पना दिसते काहीतरी. हे टेज आपण जेव्हा कृत्रिम टेज बनवतो हो. सिमेंटचं वगैरे, तर ते न बनवता माझ्या विचार मग ते सर्व निसर्गरम्य असलं पाहिजे. तर पूर्ण त्याला लॉन्स लावून नॅचरल नैसर्गिक टेज राहणार आहे. अच्छा, म्हणजे सिमेंट वगैरेचं काही त्याच्यात. सिमेंटचं काही नाही. आणि जे आपण सिमेंटच्या टेजवर एखादी झाडाच्या कुंड्या वगैरे ठेवतो, हो. तर इथं सर्व ओरिजिनल मध्ये राहील. ओरिजिनल झाड लावले. हो, तिथे झाडं राहतील आणि सर्व नॅचरल राहील. हे हा बादल आहे आमचा. हा घोड्या म्हणजे याच्यावर बसून तुम्ही सलामी देऊ शकता. सलामी देतो. अच्छा, 2 पायावर उभं. हो. आणि 8 महिन्यात त्यांनी अजून एकाला एक कोणाला पाडलं नाही. हो. रपेट पण रपेट पण याच्यावर. हो. आणि तो कोणता जो आहे, माणूस सोबत राहतो का सिंगल? रपेटा जर तुम्हाला चालवता येत नसेल तर स्वतः नेऊ शकता, किंवा आमचा माणूस थोडं चालवतो. आम्ही खरं तर फोटोशूटसाठीच जास्त यूज करतो. जागेवर थोडं फिरवतो बॅलन्स येईपर्यंत, आणि नंतर त्याला सलामी देतो. हा पवन टांग्याला चालतो, चालायला अतिशय स्पीडली. त्याच्यावर बसून फिरवलं तर फार पळतो तो.